महाराज खात झाला। काय झालं पंत? महाराज आपण विजापूर निघालात आणि दरबारातून अमीरला निरोप केला। कोणता निरोप? राणी साहेबांचा मुलायजा ठेवू नका म्हणून। तो त्यांनी कधी ठेवलाय? नाही महाराज, परंतु या वेळेला अमीरला कडक कारवाई करण्याची समज दिल्याचं समजतं आणि यामागे मुस्तफा खान आहे। खरं तर आम्ही तलवार त्याच्या मानेवर ठेवली इथेच चुकलं, तिथेच गर्दन मारायला हवी होती त्याची। मुस्तफा खान, मुस्तफा आपल्यासाठी तो एक शाही घूस आहे, सदैव पोखरणारी, सतत बेळ पाडणारी। राणी साहेबांना सावधानतेचा खलिता लिहितो, पोचता करा। महाराज केवळ सावध राहण्याचं खलिता पाठवून चालणार नाही, राणी साहेबांना परावृत्त करा। परावृत्त कशापासून? राणी साहेब कसब्यामध्ये श्री गणराया विघ्नहर्त्याची प्राणप्रतिष्ठापना करणार आहेत। पंत, अहो ही तर मंगल घटना आहे। खरं तर आपण इकडनं कर्नाटकातून त्यांना सोन्याच्या दुर्वा पाठवायला हव्यात या मंगल प्रसंगी। हो महाराज, परंतु या मंगल प्रसंगी अमंगल घडायला नको। मतलब मिया अमीनला ही आयती संधी मिळेल। माफी असावी महाराज, परंतु जीवावर बेतू शकतं। पंत, महाराज राणी साहेबांना आपण परावृत्त कराच। मुहूर्त कधीचा आहे? उद्याच रात्रीतून स्वार पाठवा, उद्या मध्यान्पूर्वी तो पुण्यात पोहोचायला हवा। धाकलं राज लयच साजरं दिसताय हो। माघारी आल्यावर टोपलीभर मिरच्यांनी नजर काढीन तुमची। अगदी आमच्या मनातलं बोललात। तर व आणि तुमची तयारी झाली का? हो, तुम्ही तयारी करा, येताय ना? आता हाय का? येणार तर अहो, तुम्ही येण्या अगोदर त्या गणरायाचा शेजार होता आम्हाला। शेजार कसला? छुपा शेजारच म्हणायचा। पण तुम्ही आल्या आणि दडून बसलेला देव प्रकट झाला। पाटलीनबाई, पाटलीनबाई पूजेचं साहित्य पाठवलं का? अहो ठकार शास्त्री खोळंबलेत तिकडं। पाठवलंय। आणि निवेदाची तयारी कुठवर आली? बघितलं राणी साहेब, 2 दिवस कामालाच जुंपलंय मला। निस्ता पिट्टा पाडलाय, हे करा ते करा, हे आवरा आणि ते आवरा। अव देव येतोय गावात, मंगलमूर्ती येते शेजारी, एवढं करायला नको का? का नुसतं पाटलीनबाई पाटलीनबाई म्हणून मिरवायचं? हा चला आवरा। जी, निवदाची समधी तयारी झाली, पाठवते। राणी साहेब मी मोरू होतो, निरोप पाठवलं की या तुम्ही। आम्ही पुढे जाऊ मंदिरात? शिवबा सोबतच जाऊया। शास्त्री बुवा, काय शास्त्री, झाली का समधी तयारी? हो सर्व गोष्टींची सिद्धता झाली आहे। आता सार अमंगल पर्व संपणार आणि मंगल पर्वाची सुरुवात होणार। एकदा का गणरायाची प्राण प्रतिष्ठा झाली की सगळी विघ्न दूर होणार। आता पुण्यात आनंदाबरोबर स्वानंदही नांदेल। तसंच घडावं शास्त्री बुवा। अगदी तसंच घडणार। अहो घडणार घडणार। कसब्याचे जागृत देवस्थान आणि ती आलंय कसं आपल्या राणी साहेबांचा पदर धरून हट्ट करीत लढीवाळपणानं, खरं का नाही? हो अगदी खरंय। तसं पाहिलं तर हा मोठा शकूनच। शुभ शकून म्हणा शास्त्री बुवा। चला ही घटिका बुडाली। आता ही घटिका भरली की प्राण प्रतिष्ठा करायला मोकळे। तत्पूर्वी राणी साहेबांना बोलवून घ्या। बोलावणं पाठवलंय, येतच असतील जिजाका। तसं नका,
त्या आमीनची माणसं येतील कदाचित मध्ये ढवाणा घालायला. त्याच्या अगोदर देव पाटावर बसले पाहिजे. हो हो, हा मुहूर्त चुकायला नको. पाटलीनबाई निवत पाठवून द्या लवकर, येळ नका लावू. तू इथं काय थांबलाय? ते वाजंत्री मंदिरात आलेत का बघ. काम कशी हारण्याच्या गतीसारखी झाली पाहिजेत. चला लवकर. पाटलीनबाई वेळ नका लावू, तुम्ही आवरून घ्या सगळं आणि लगेच निघा. हुजूर तुम्ही? हाँ हम. मी आमीन. तर काही निरोप नाही, सांगावा नाही, अचानक. पाटिल, बहती बयार है हम, हवा है, कहीं भी कभी भी आ सकते हैं, जा सकते हैं. तुम्हें कोई एतराज? नाही नाही. तो कुछ तकलीफ? तकलीफ कसली हो? बरं काय येणं झालं? नाही म्हणजे काय काम होतं? काम तो एक ही है, जीजाबाई. काय? तुम्हें कोई एतराज? झामरे पाटिल, पगड़ी का रंग बदल गया है तुम्हारे, चेहरे पे रुबाब आया है, घर सजाया है. क्या बात है जी? ये अभी अभी बदला है, शायद जीजाबाई आने के बाद, है ना? हाँ मतलब नहीं नहीं. क्या नहीं नहीं? हमने सुना है वो औरत ऐसी है कि जुर्रत का जज्बा है उसके पास, हौसला है, और ऐसा हौसला जो आदिल शाही की लगाई पहाड़ उखाड़ दे. देखना चाहते हैं हम उसे. एक बुला लो. लेकिन वो कहो, उसे मिलने के लिए शिरवल से हम यहाँ आए हैं. बुलाओ. देखता हूँ. देखेंगे हम, तुम सिर्फ उसे बुलाओगे. उसे कहो मियां अमीन साहब आए हैं, जल्दी बुलाओ, वक्त नहीं है हमारे पास. जी. बाजी काका, मुहूर्त चुकला तर अनर्थ होईल. राणी साहेबांना लवकर बोलवा. राणी साहेब घात झाला. आमीन बाहेर आलाय. अमीन, होय, तुम्हाला भेटायचं म्हणतोय. आम्हाला भेटायचंय? जी हो, खून उतरलाय त्याच्या डोळ्यात. आऊसाहेब, त्याचा इरादा ठीक नाही. हत्यारबंद हशम घेऊन आलाय तो.
त्याचा आपल्याला घातपात करण्याचा विचार आहे. होय अहो बाहेर कसं नसं बोलत होता. वेशीतली पार उकडल्यामुळे तर लय चिडलाय तो. काय करावं? जाऊयात बाहेर, बघूच काय करतो. तलवार आपल्या ही हाती आहे. शिवबा, सगळीकडे तलवार चालवायची नसते, कुठं बुद्धीही चालवायची असते. आम्हाला हे सहन होणार नाही. राग अविचाराला जाग करतो आणि अविचारामुळे आपण अडचणीत येतो. मग काय करावं? बाहेर जाण्या वाचून दुसरा मार्गही नाही. बाहेर तर आपल्याला जावंच लागणार आहे. पाटील काय सांगू त्याला? त्याला सांगा आम्ही येतोय. और कितनी देर लगेगी? हुजूर पाटिल, ये चापलूसी छोड़ो और जल्दी बुलाओ जीजाबाई को. वो आती होंगी. खामोश. क्या समझ के रखा है हमें? हाँ? तुम्हारी हिम्मत दिन ब दिन बढ़ती जा रही है. ये गुस्ताखी हम कतई बर्दाश्त नहीं करेंगे. जी हुजूर. नौकर हो हमारे, इस अमलदार मियां अमीन के नौकर हो ना? क्या समझा? तुम्हें क्या लगा या पूना में कुछ भी होगा और हमें पता नहीं चलेगा? नहीं नहीं. क्या नहीं नहीं? गणेश का भूत बिठा रहे हो और हमें पता नहीं चलेगा? तुम्हारी जरूरत इतनी बढ़ गई, मंदिर बनवा रहे हो और हमारे इजाजत तक की परवाह नहीं. भूल गए हमारा तोहफा, कटा हुआ सर. कुछ याद आया? जी हुजूर. तो देर क्यों हो रही है? आ क्यों नहीं रही जीजाबाई? आते होंगे. लड़के, कौन हो तुम? मी क्या क्या कर रहे हो? चल निकलो, जाओ. चेंडू, हा चेंडू पाटलांच्या परसदारात आला होता, तोच न्यायला आलो. आम्ही डाव मांडलाय आबाधाबीचा. येत आहे का खेळायला? खामोश. निकलो यहां से, चलो जाओ. पाटिल, कब आएगी जीजाबाई? वो नहीं आएगी, अभी अमीन जाएगा. राणीसाहेब एवढ्यात यायला हव्या होत्या. मुहूर्त टळून जाईल. गामाजी, खरोखर राणी साहेबांनी उशीर झालाय. खरं आहे तुमचं. नाही, पाटील वाड्यावर काही गडबड नाही ना? छा छा, गडबड कसली? नाही, त्यो अमीन काहीतरी खुरापत काढण्याच्या बेतात आहे म्हणून म्हणलं.
कामाची येऊ का जाऊ? बघतो का नाही आल्या. जिजाक्का येणार. त्यांनी शबूत दिलाय म्हणजे ठरलेल्या मुहूर्तावर त्या नक्की येणार. पण बाजी काका बघा, करा काहीतरी. मुहूर्ताची घटका भरत आलीये. हुजूर हुजूर हुजूर, आज जाऊ नका, आज जाऊ नका. और राणी साहेब आहेत त्या, बरं दिसत नाही ते. रानी होगी तुम्हारी. रास्ता छोड़ो. हुजूर मी तुमच्या पाया पडतो. हा, आज जाऊ नका. दूर हटो. हुजूर हुजूर हुजूर. हुजूर हुजूर. कारभारी नाही माझी. पाटिल, तुम लाख छिपा कर रखो जीजाबाई को, लेकिन मैं आज उसे पकड़ कर रहूंगा. इस अमीन की नजर से एक चींटी तक बाहर नहीं जा सकती. ये औरत क्या है? जीजाबाई, बाहर निकाल. बड़ी सूरमा बनती है. अब हम आए तो चुप कर बैठी है. निकल बाहर. ए कायर महारानी, डरपोक जागीरदारनी, बाहर निकल. हमारे सामने पेश हो. हिक. हुजूर हुजूर, तिकडे काहीच नाही. मी सांगतो, खरंच आत काही नाही. हम देखेंगे. सिपाहियों, घर का कोना कोना छान मारो. यही कहीं छुपी है वो. बड़ी शेरनी बनकर घूमती है, लेकिन हमारे आने के बाद भीगी बिल्ली बनकर बैठी है. जाओ जाकर ढूंढो उसे. हमारे सामने पेश करो जल्दी.
चलाकी, वो भी हमसे। ठीक। कहाँ है तेरी महारानी? बुला, हुजूर मैं नहीं तो गर्दन काट दूंगा। बुला जल्दी। हुजूर हुजूर मैं बेकसूर हूँ, मला खरंच काही ठाऊक नाही. तुम्हें कुछ पता नहीं? अभी सारी मालूमात करवाता हूँ। हुजूर ऐका 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 माझं. मी कशाला झूट बोलेन, मी तर तुमच्या समोरच होतो की. हुजूर हुजूर अहो त्यांचा राग माझ्यावर कशा पाहिजे. जीजाबाई जहाँ कहीं होगी हम ढूंढ निकालेंगे उसे। अमीन है हम, अमीन। फखरुद्दीन पंत, जी हुजूर. पूरे पुणे में ऐलान कर दो, कोई मंदिर नहीं जाएगा, कोई घंटी नहीं बजाएगा। आरती इबादत इन काफरों के कारनामों पर पाबंदी लगाई गई है। यह हुक्म है हमारा। जी हुजूर. अगर हमारे हुक्म के खिलाफ कोई गुस्ताखी करे तो उसे बंदी बनाया जाए। जाओ जल्दी। जी हुजूर. और तुम्हें बड़ा शौक है ना जीजाबाई को पनाह देने का। हमारी इजाजत ली थी? नाही. तो अब देखो तुम्हारा क्या हशर करता हूं। पहले जीजाबाई मिलने दे, वो तो मिलेगी, जाएगी कहां? पटेल, हमारे चंगुल से बचना नामुमकिन है। हिक! बाजी काका, अजून राणीसाहेब आल्या नाहीत. मुहूर्ताची घटका भरत आलीये. कमाजी काय करावं? येणार त्या. ऐका माझं. नाही पण तरी बी तुम्ही जाऊन या. काय अंतर फार नाही, 2 डँगांचं आहे नाही का? असं म्हणता? हा, कारण त्या आमीनची माणसं होलिया बदलून पुण्यात फिरतायत म्हणून म्हणलं. बर, आलोच मी. सुनो सुनो सुनो, शिरवल के सुभान मंगल किले के सूबेदार मियां अमीन साहब का हुक्म है, कोई भी शख्स पूना के रास्ते पर दिखाई न दे. मंदिर में आना जाना बंद, बुत परस्तों की इबादत बंद, कोई घंटा थाली बजाएगा नहीं. जो हुक्म के खिलाफ गुस्ताखी करेगा उसे खुद मियां अमीन कड़ी से कड़ी सजा देंगे. सुनो सुनो सुनो. राणी साहेब धोक्यात तर नाहीत ना? हुजूर हुजूर, क्या हुआ? जीजाबाई कहीं दिख नहीं रही. दिखने रही? ठीक से ढूंढो। पाटिल कहाँ है जीजाबाई? उसे हवा आसमान में उड़ा के लेके गई है, जमीन निकल गई है? बोलो जल्दी, कहाँ है? मला पाटिल, शामत आई है तुम्हारी, हमें धोखा दिया। हुजूर मैं सच बोलता हूँ, मला खरंच काय मालूम नाही. खामोश! क्या समझाया हमें? बेवकूफों का सरदार? कुछ भी बोलोगे और हम सच मानेंगे? हाँ? सच मानेंगे? हुजूर हुजूर मी माझ्या आई बापाची शपथ घेऊन सांगतो, मला खरंच काय माहिती नाही. या उपर मला मला मारायचं असेल, तोडायचं असेल तर मारा,
अहो, राणी साहेब मला सांगून नाही गेल्या. तो फिर गई तो गई कहाँ? यहाँ तुमने अपने घर में पनाह दी थी ना उसे, तो फिर मिल क्यों नहीं रही है? मिल क्यों नहीं रही है? हुजूर, पाटील पाटील पाटील, कर्नाटकातनं शहाजी राजाचा खलिता घेऊन आलोय. हे घ्या. अहो पाटील, घ्या खलिता. अहो शहाजी राजांचा खलिता आहे. अहो असं बिचकल्यावानी काय करताय सा? घ्या. सिपाहियों, गिरफ्तार करके लेके जाओ इसे. वाह रे शाहजी, अपने बेगम पर इतना नाज, बाहर निकाली तो फक्र महसूस कर रहे हो, और अब गणेश का भूत बिठा रही है तो बधाई का पैगाम भेजा है. जीजाबाई का आता पता मिल गया है. ठकार शास्त्री. गोमाजी बाबा पटापटा पाय उचला चला. बाजी काका, आमीनचं हे वागणं अजिबात बरं नाही. त्यांना अशी दवंडी नको द्यायला पाहिजे होती. अहो ती आम्ही आता हिरेला पेटला एवढाच त्याचा अर्थ आहे. चला लोक. उमाजी काका, बाजी काका, राणी साहेब तुम्ही तुम्ही कुठे निघालात? अहो, तुमच्याकडंच. दवंडी ऐकली, दमच धरवला नाही, पडलो बाहेर. तिचा काय ह्यो काय अवतार केलाय तुम्ही? होय म्हणजे राजवस्त्र सोडून हे असं. सांगतो, पण ठरलेल्या वेळेला कामं व्हायला हवी. ठरलेल्या वेळेतच गणरायाची प्राणप्रतिष्ठापना व्हायला हवी. अहो ते होईल हो. अहो पण हे काय, आपल्याच जागिरीत आपल्यालाच दमदाटी. ते बघा शिवबा आले. चला, ठकार शास्त्री आपली वाट बघत असतील. जाऊ, पर मोरल्या दरवाजांना ग, मागच्या दरवाजान जाऊ. हो, आम्ही समोरूनच आलो. ते आम्हीचे आश्रम वाड्या बाहेरच होते. म्हणजे माणसं आली नाहीत? नाही आली, आणि आता त्यांची वाट पण बघायची नाही. खर तर वाजत गाजत गणरायाची प्राणप्रतिष्ठापना झाली पाहिजे होती. धोका तो बा वरी फिरतोय घरा घरा. वरी आला. ए कुत्र्या, याचा अर्थ आमीन हितच कुठंतरी जवळपास आहे. चला लवकर. चला गोमाजी बाबा. बाई 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 बाई, काय यो धटिंगपणा म्हणायचा. त्या आम्ही पाटलांच्या वाड्यात शिरावं. आता मात्र लईच अवघड झाले. पण गेला कुठं तो मुर्दा? गेला. राणी साहेब कुठं आहे ते? कुठं लपवलं त्यांना? कणगीत लपणाऱ्या आहेत बाई त्या. त्या गेल्या बाहेर तिसऱ्या दारानं. गेल्या? कुठं गेल्या? ठकार शास्त्रींच्या वाड्याकडं. अरे देवा, अरे घात झाला मग आता. घात? कसला घात? अगं त्यो आमीन सुद्धा ठकार शास्त्रीच्या वाड्याकडे गेलाय. अरे देवा, पण त्याला कसं ठाव राणी साहेब तिकडे गेल्यात म्हणून? अगं नेमकं शहाजीराजांचा खलिता आला आणि त्याच्या हाती घावला. त्याला समज कळलं बघ. आता हो, आता काय, राणी साहेब सापडणार आणि त्यो खैस गणरायाची पूजा नाही होऊ देणार. बात आणणार बघ. पण राणी साहेबांनी हे काय बी ठाव नाही. होय, राणी साहेबांनी सांगावं लागेल. मग तुम्ही इथं उभं काय राहिले? जा आणि सांगा राणी साहेबांनी.
अगं पण त्या आम्ही मला बघितलं तर? अहो पाटील आहात तुम्ही या गावचं, तुम्हाला कसलं आलंय भ्या? जाण सावध करा राणी साहेबांनी. अगं पर अव राणी साहेब बाई माणूस असून एवढं समज करतात, मग आपणच कशाला मागं सरायचं? जा निघा. चला, काळजी मिटली. सुनो सुनो सुनो, शिरवल के सुभान मंगल किले के सूबेदार मियां अमीन साहब का हुक्म है, कोई भी शख्स पूना के रास्ते पर दिखाई न दे, मंदिर में आना जाना बंद, कोई घंटा थाली बजाएगा नहीं, जो हुक्म के खिलाफ गुस्ताखी करेगा उसे खुद मियां अमीन कड़ी से कड़ी सजा देंगे. हे गणराया, काय रे हे? तुझीच प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी हा सायास करतोय ना, मग हे विघ्न कसलं? आमच्याच मुलकात तुझीच पूजा अर्चा करण्यासाठी आम्हाला दारं खिडक्या बंद कराव्या लागतायत. हे गणराया, तूच काळजी घे बाबा. आता ठकार शास्त्री, तुम्ही धीर सोडू नका. अहो धीर सोडू नको तर काय करू? एवढा घाट घातला आपण, आणि आता हा अमीन. काय करावं राणी साहेब? कशी करावी देवाची स्थापना? हो, स्थापना होणारच. ये ठकार शास्त्री कौन है? घर क्या है उसका? हरि ओम नमस्ते गणपते. त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि, तमेव केवलम कर्तासि, तमेव केवलम धर्तासि, तमेव केवलम हर्तासि, तमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षात् आत्मासि नित्यं ऋतं वच्मि, सत्यं वच्मि, अवत्वा माम् अवक्तारम्, अवश्रोतारम्, अवदातारम्, अवधातारम्, अवाञ्चां शिष्यम्, अवपश्चात्तात्, अवपुरस्तात्, अवोत्तरार्थात्, अवदक्षिणार्थात्, अवचौर्ध्वार्थात्, अवधरार्थात्, सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. मध्यम रूपम अनुस्वरशांति रूपम बिंदुरुत रूपम नादम संदानम संहिता संधि ऐशा गणेश विद्या गणक ऋषि निच्छुत गायत्री सिद्धा गणपति देवता. ओम गंग गणपते नमः. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंति प्रचोदयात्.
राणीसाहेब, हा टकार शास्त्री आपल्याला बंधन करतोय. अहो काय करताय? पुण्यात हा गणराया त्याच्या मूळ जागी तुम्ही स्थापन केला, ही मोठी गोष्ट. हा योग या जन्मी येईल असं वाटलं नव्हतं, पण हा योग तुमच्यामुळे आला. आज धन्य झालो. शास्त्री बुवा, मंत्रविधी लवकर आटपा. आमीनचे हशम रस्त्यावरून फिरतायत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. शास्त्री बुवा काय करताय? अहो, काय झालं? वाजू दे की. आनंदाच्या भरात वाजवतोय मी. अहो बाहेर फिरणारे हशम ते बहिरे नाहीत ना? हो हो, विसरलोच मी. चलो. दरवाजा खोलो, दरवाजा खोलो, नहीं तो खून खराबा होगा. खोलो दरवाजा. तुमने मेरे हुक्म के खिलाफ बर्ताव किया है, छोड़ूंगा नहीं. मैं 3 तक गिनूंगा. अगर नहीं खुला दरवाजा तो तोड़ दिया जाएगा. 1 2 3 मेरी गिनती खत्म हो चुकी है. अब इसके आगे जो कुछ होगा उसकी जिम्मेदार तुम होगी जीजाबाई. राणीसाहेब, गणरायाची स्थापना झालीये. तुम्ही आता चोर दरवाजातून जाऊ शकता. झामरे पाटील, गोमाजी बाबा, तुम्ही राणी साहेबांनी आणि शिवबासनी घेऊन बाहेर पडा. हिकमतीनं त्यांना वाड्यावर पोचवा. आणि तुम्ही? मी इथंच थांबणार आहे, राणी साहेबांना स्थापन केलेल्या देवाची रक्षा करण्याकरता. कान खोलकर सुन लो जीजाबाई, हम खून खराबा नहीं चाहते. बातचीत से मसला हल हो तो बेहतर है. हमारे सब्र का इम्तिहान मत लो जीजाबाई. दरवाजा खोलो. जिजाक्का, जिजाक्का चला, उशीर व्हाय न ग. राणीसाहेब, आमीनचं लक्ष या दाराकडे आहे. त्याला मागच्या दरवाजाची खबर नाही, तिथनं जाता येईल. हम जानते हैं जीजाबाई, तुम यही अंदर छुपी हो. देखो सिपाहियों, ये सूरमा औरत आदिलशाही की पार निकालने वाली. क्या हुआ? हिम्मत नहीं है? बाहर निकलो, बाहर निकलकर सामना करो हमारा. जिजाक्का, जिजाक्का चला. जिजाक्का, जिजाक्का पाया पडतो, तुम्ही चला. चला जिजाक्का चला. राणीसाहेब, कशाला वेळ दवडताय? शिवबा, तुम्ही मोहरवा. गोमाजी, तुम्ही शिवबाला घेऊन पुढे जा. जी चला.
टाकले धनीच चला. अहो राणीसाहेब काय आहे तुमच्या मनात? बस बहुत हो चुका. सब्र खत्म हुआ है हमारा. और इंतजार नहीं कर सकते हम. सिपाहियों, तोड़ दो. तोड़ दो दरवाजा. राणीसाहेब निघा निघा लवकर. जिजाका चला. राणीसाहेब ऐका. राणीसाहेब त्या आम्हीचा विचार करू नका. निघा. म्हणजे आम्ही पळून जायचं? एका वाड्यातून पळालो, दुसऱ्या वाड्यात आलो. आता इथे आम्ही आलाय म्हणून इथून पळून जायचं? पण सांगा झांबरे पाटील, जायचं कुठं? पर तुर्तास लोक पळत आहेतच, आम्हीही पळतोय. खरं तर मगाशी आम्ही मागच्या दाराने आलो, तेही आलो नसतो. पण ठकार शास्त्री मुहूर्ताला चिकटून बसले होते आणि म्हणूनच गणरायाच्या स्थापनेचा मुहूर्त आम्ही चुकवला नाही. जर गणरायाच्या स्थापनेचा मुहूर्त आम्ही चुकवला नाही तर मग या सैतानाला सामोरं जाण्याचा मुहूर्त आम्ही का टाळू? नाही टाळणार. जिजाका, गोमाजी काका आऊसाहेब बरोबरच आहेत. जाऊ त्या सैतानाला सामोरं. राणीसाहेब लवकर निघा. एक वेळ ऐका माझं. आता तुम्ही आमचं ऐका. देवासमोरचा गुलाल आम्हाला द्या. देखते क्या हो, गिरफ्तार कर लो. ए नाळपाटण्या, उभा चिरून काढीन माग हो. देखो हम खून खराबा नहीं चाहते. अपने आप को हमारे हवाले कर दो. फेंक दो तलवारें, वरना तुम्हारे भगवान के सामने कत्लेआम होगा. वजह? अमीन है हम, अमीन. हमारे ऐलान करने के बावजूद तुमने हमारे हुक्म की तौहीन की है. जानते नहीं हमें? और यही हम तुमसे कहना चाहते हैं. तुम नहीं जानते कि हम कौन हैं. ज्या आदिलशहाकडे तू नोकर आहेस ना, त्या आदिलशहांकडे आमचे भ्रतार, आमचे धनी कोण आहेत माहितीये? ते फर्जंद आहेत. फर्जंद म्हणजे काय माहितीये ना? राजपुत्र. समझला? और रही बात तुम्हारे हुक्म की, तो तुम्हारा हुक्म ना हम सुनने वाले हैं, ना मानने वाले हैं, ना उसको समझने की हमें कोई जरूरत है. जीजाबाई, तमीज से बात करो. पुण्याच्या जहागीरदारीणबाईशी कसं बोलायचं असतं हे आदिलशहाच्या नोकराला समजावून सांगावं लागेल. देखो, आओ भीतर आओ.
जो होना है वो भगवान के सामने हो जाए। हमारे भगवान गणेश भूत है, भूत, पत्थर, हम नहीं मानते। हिक कसं मानाल? आता गरज संपली ना? मतलब ऐकायचंय, पण ऐकल्यानंतर शर्मेनी मान खाली घालू नकोस। ऐसा क्या है, बोलो। कंठी ढाल फटिक माल, नगरी विद्यापुरी बावन हती, इब्राहिम को गोत पिता, यो गुरु गणपती, माता पवित्र सरस्वती। हे कोणी लिहिलंय? तुझ्या आदिलशहाच्या बापानं, इब्राहिम आदिलशहाने लिहिलंय हे। तो म्हणतो माझा गुरु गणपती। क्या ये सच है? हो, तुझ्या आदिलशाहीचा मालक कधी गणपतीला भूतपरस्ती म्हणाला नाही। उलट तुम्हीच लोकांना बहकवून आदिलशाही वाढवली आणि आता तुम्ही त्याचे नोकर त्या गणपतीवर डोळे वटारता। ही एहसान फरामोशी नाही तर काय आहे? खामोश, खामोश, ठीक से बात करो, ध्यान में रखो, हम अमीन हैं, अमीन। ही गोष्ट तू लक्षात ठेव। निजामशाही चालवणाऱ्या शहाजी राजांच्या पत्नी आहोत आम्ही। ये बदतमीजी हरगिज बर्दाश्त नहीं होगी। आऊसाहेब, आबासाहेबांची फौज घेऊन सोनोपंत काका येत आहेत। ते लवकरच पुण्यात पोहोचतील। वाह, नेमक्या वक्ताला फौज आली। इतर गणरायाचीच कृपा म्हणायची। ऐसी चाल चली है, देखूंगा तुम्हें, छोड़ूंगा नहीं। शीशाबाई, खेल अभी खत्म नहीं हुआ है, शुरू हुआ है। फखरुद्दीन पंत, प्रसाद, हिक मोठं दिव्य आरंभलंय राणी साहेबांनी। आधी वेशीवरील पहार उखडून टाकली, त्यानंतर श्रींची प्रतिष्ठापना केली। पर हे सारं करत असताना त्या अमीनच्या कुरघोड्या, त्याचा त्रास, त्याचं कपट। महाराज, अमीनचं कपट म्हणजे आदिलशाहीचं खोडील बाळ। त्रास आपल्याला होतो, परंतु तक्रार मात्र करता येत नाही। महाराज, खबर अशी आहे, हा अमीन ठकार शास्त्रींच्या वाड्यावर गेला होता। राणी साहेबांना आव्हान दिलं, परंतु आपल्या शिवबानी ऐनवेळी येऊन तुम्ही आमच्या सोबत पाठवलेली फौज जवळ आली अशी बतावणी केली आणि या अमीनने काढता पाय घेतला। असं? मोठे हुशार आहेत शिवबा। पण पंत, यातून एक गोष्ट मात्र जाहीर होते, ती म्हणजे पुण्यात मनुष्यबळाचा तुटवडा। ठीक, शिवबांनी मारलेली बतावणी आता आपण खरी करू। म्हणजे? पंत, पुण्याला निघायची तयारी करा। खरं तर तुमच्या सोबत आम्हाला मोठी फौज पाठवायची इच्छा आहे, पण तसं केलं तर विजापूर दरबाराच्या त्या नजरेस येईल। साधारण 500 लोकांचा जमाव घ्या आणि पुढे निघा। शिवबा, काय करताय? मुठेच्या डोहात फेकून द्यावी म्हणतो। कारण? कारण त्या आदिलशाही दहशतीची खूण आपल्या उसरीवर कशाला? ठेवा ती पहार, ठेवा। शाबास, या इथे। शिवबा, एक गोष्ट लक्षात ठेवायची, शत्रूला कधी नजरेआड होऊ द्यायचं नाही।
आपल्याला शत्रूकडनंही बरंच काही शिकता येतं. काय शत्रूकडून शिकायला मिळतं? हो, मग ते आमीनकडून काय शिकलो? ह्यातून आम्ही 2 गोष्टी शिकलो. त्या कोणत्या? पहिली गोष्ट, मिया आमीनला ललकारलं जाऊ शकतं. आणि मग दुसरी गोष्ट? मिया आमीनची दहशत अजून लोकांच्या मनातून गेली नाही. जिजाक्का जिजाक्का ठकार शास्त्रींनी प्रसाद पाठवलाय. त्यांना म्हणावं प्रसाद पाठवण्याची घाई करू नका, आधी लोकांमध्ये वाटा, उरला तर आम्हाला द्या. जिजाक्का लोकांमध्ये वाटायला लोक तर याय पाहिजे देवळात. एक माणूस येत नाही बघा देवळात. हुजूर, जे झालं ते खूप वाईट झालं. बहुत बुरा हुआ. क्या बुरा हुआ? अजी हुजूर, एक औरत जात उसने आपकी चाबुक की आवाज छीन ली. अजी हुजूर, आपकी पगड़ी बिना उतारे, आपकी मोहम्मदी जूती, आपका अभिमान, ऐसे वो जूती पैरों तले कुचल दी. खामोश! ऐसा नहीं हो सकता. हमें उसका बंदोबस्त करेंगे. हमारे मान अकरम की धज्जियां उड़ाई है उस औरत ने. हमारे नस नस में बदले का जहर घूम रहा है, और ये जहर शीशाबाई और उसके पूरे परिवार को खत्म कर देगा. वो कैसे हुजूर? हमें तो ऐसे शख्स चाहिए जो मराठा हो, मावल के हो, लेकिन किसी की ताबेदारी ना मानने वाले हो, जिन्हें जागीरदार और वजीर होने की ख्वाहिश हो. वा, छान बैठक सजवली. आता 5-50 बायका जरी आल्या ना तरी अडचण येणार नाही. वय 5 वर्षांनी आज ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता राणी साहेब. माझा तर जीवच हरपलाय बघा. आमचाही. परंतु आऊसाहेब, हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम कशासाठी? शिवबा, हळदी कुंकवाच्या निमित्ताने बायका एकत्र येतात, एकजीव होतात. या एकजीव होण्यातूनच एकजिन्सीपणा येतो, आणि हा एकजिन्सीपणा घराला आणि गावाला निकोप आणि निर्भय ठेवतो. ते कसं? घरातल्या बाईचं मन बदललं की ती घरातल्या माणसांचं मन बदलते, आणि म्हणूनच तिला खऱ्या विचारांची, सत्य विचारांची ओळख व्हायला हवी. म्हणून हे हळदी कुंकू. ए थांब, न सांगता इथवर आली. चल माघारी. म्या नाही येणार. मी हळदी कुकू करून येते. अगं घरादारावरनं गाढवाचा नांगर फिरल, आणि आपण राणी साहेबांच्या होल हो करतो कळलं तर मला बी धरून येतात सुभान मंगळला. चल चल. हुजूर, 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 अहो तुम्हाला पसंत पडतील असे हर हुन्नर आलेत. इजाजत है हुजूर? इजाजत है. या या या. हुजूर, कुर्निसा, मैं खंडोजी. मी फाल्गुन पंत. हे कुलकर्णी आणि म्या देशमुख. हुजूर, आम्ही आमची तारीफ काय करावी, पण हा आम्ही जिथं बी जातो तिथं होत्याचं नव्हतं होतं आणि नव्हत्याचं होतं होतं. बहुत खूब. हुजूर, आम्ही ज्याच्यासाठी काम करतो ना तो वर पोचतो. वर मतलब? वर उपरी हुद्दा. तशरीफ रखिए. हुजूर, पण तशरीफ ठेवायची कुठं? नतक्या गाद्या काय पण नाही. तुम्हारी भी जगह ऊपर है. वर ये पत्थर का चबूतरा देख रहे हो? ऊपर की जगह जो है तुम्हारी है,
हिक हुजूर चेंडू दगडाच्या चकत्या लगोर तर खेळत नाही ना तुम्ही? लगोर नहीं, सबसे नीचे का जो पत्थर है वो है सल्तनत, उसके ऊपर बादशाह, फिर वजीर, सरदार, उसके ऊपर सेनापति, और सबसे ऊपर जो है वो तुम दोनों हो, वतनदार देशमुख और कुलकर्णी। हुजूर, जर आम्ही वर आहे तर आम्हाला का पाडताय? हम नहीं, ये गेंद तुम्हें नीचे गिरा रही है। और ये गेंद है शाहजी की बेगम, वो तुम्हें गिरा रही है। इसकी वजह से तुम गिर रहे हो, तुम्हें बैठने नहीं मिल रहा। अगर बैठना है तो कुछ करना होगा। वाह वाह, बहुत खूब, बहुत खूब। हे आमचं कामच असं असतं, रोग भाय ठोक। मग चेंडू असो वा चेंडू वाली असो, तनका देणारच हा खंडोजे। हिक्के, वाह मेरे शेर, वाह। तुमने पूछा हमारी जगह कहाँ है। यहाँ हमारे दिल में है और हमेशा रहेगी। एक शर्त है, तुम्हें सिर्फ हमेशा हमारा बनकर रहना होगा। बेशक बेशक, आता आम्ही तुमचंच बनून राहणार। पण हुजूर, तुम्ही आम्हाला खुशाल करा, आम्ही जिजाबाईला बेहाल करतो। काय खंडोजीराव? बेहाल केलं करणार, अहो माझं कामच आहे, रोग भाय ठोक। हिक्के, जाओ, आज से तुम दोनों जमीन के जिगर के टुकड़े हो। जाओ। जी हुजूर। शीशाबाई, तुमने जमीन में लगाई पहाड़ उखाड़ी है, लेकिन अब हम तुम काफरों के बीच तुम्हारे ही लोगों से ऐसी पहाड़ लगाएंगे, लाख चाहने पर भी उखाड़ नहीं सकोगी, दिल में नासुर बनकर चुभती रहेगी। हिक्के।